आता समूहाच्या रेकॉर्डमध्ये बैठक अहवालामध्ये पहिली बैठक कशी लिहायची याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पहिल्या बैठकीमध्ये आपण कशा पद्धतीने लेखन केलं पाहिजे हे आपण समजावून घेणार आहोत. बैठक अहवालाचं जे मुखपृष्ठ आहे ते साधारणपणे आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर त्या मुखपृष्ठावरती आपल्याला बैठकीमध्ये सुरुवातीला गट कधी स्थापन झाला याविषयीची माहिती आपल्याला लिहायची आहे. आणि गट स्थापन झाल्याच्या नंतर आपल्याला कधीपासून बैठकीला सुरुवात झाली याविषयीची माहिती आपल्याला या मुखपृष्ठावरती लिहिणं अपेक्षित आहे. तर स्वयंसहायता समूहाचं जे मुखपृष्ठ आहे त्या मुखपृष्ठावरती आपल्याला समूहाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. या ठिकाणी नाव लिहायचं आहे, स्थापना दिनांक लिहायचे, कुठल्या वस्तीवरती समूह आहे ते लिहायचं आहे, गावाचं नाव या ठिकाणी अपेक्षित आहे, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, गण कुठला आहे. एक जिल्हा परिषद गटामध्ये 2 गण असतात, त्याच्यापैकी आपला कुठला गण आहे याची माहिती आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. आणि त्यानंतर मग खाली आपल्याला या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे तालुका कुठला आहे, या ठिकाणी तालुका लिहा, जिल्हा लिहा, राज्य महाराष्ट्र आहे, तुमचं खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेचं नाव लिहा, बचत गटात खात्याचा क्रमांक लिहा, कधी खातं उघडले ते या ठिकाणी लिहा, कर्ज खातं जे आहे कर्ज घेतल्याच्या नंतर येणार त्याचा दिनांक येणार आणि ग्रामसंघाचं नाव या ठिकाणी अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे स्वयंसहायता समूहाचं जे मुखपृष्ठ आहे ते भरायचं आहे. या ठिकाणी पहा, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी पहिलं जे पान आहे स्वयंसहायता समूहाचं ते दिसणार आहे. बैठक अहवालाचं पान अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला भरताना सुरुवात करायची आहे की बैठकीचा दिनांक आपल्याला लिहायचा आहे. प्रथम स्वयंसहायता समूहाचं नाव, ज्या समूहाचं स्थापना आपण केली त्याचं नाव या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. नंतर बैठकीचा क्रमांक लिहायचा आहे. मग पहिलीच बैठक आहे आपली, बैठक क्रमांक 1 येईल, स्थापना 1 जानेवारी 2024, वेळ 10 वाजता, वार सोमवार येईल. बैठकीचा ठिकाण सदस्याच्या घरी, एकूण सभासद संख्या. याच्यामध्ये स्वयंसहायता समूहामध्ये त्या बैठकीमध्ये एकूण किती सभासद आहे हे या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर हजर सभासदांची संख्या, नंतर गैरहजर सभासदांची संख्या लिहायची आहे. बैठकीच्या अध्यक्षाचं नाव, आता सदस्य आपला अध्यक्ष आहे तर त्यांचं नाव समोर येणार आहे. मग हे लिहिल्याच्या नंतर आपण विषय सूची लिहायला सुरुवात करतो. पहा, आता हे आपण लिहून दाखवलेलं आहे कशा पद्धतीने हे लिहिणं अपेक्षित आहे. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला 1/1/24 पासून तर सर्व या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला खाली आपल्या बैठकीचा जे विषय सूची आहे ती विषय सूची लिहायची आहे. या ठिकाणी विषय सूची कशा पद्धतीने लिहायची आहे. तर प्रथमतः आहे गीत, कुठल्या प्रेरणा गीताने आपली बैठकीची सुरुवात झाली. तर आपण उदाहरणार्थ लिहिले, पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, या बैठक गीताने आपली सुरुवात झालेली आहे. नंतर सदस्यांचा परिचय, परिचयामध्ये स्वतःचे व गटाचे नाव सांगून परिचय करून दिला. असं आपण म्हणजे बैठकीला सुरुवात झाल्याच्या नंतर प्रत्यक्षामध्ये ज्या ज्या कृती करायच्या आहेत त्या कृती या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. नंतर सदस्यांची हजेरी, तर आपल्या स्वयंसहायता समूहाच्या बैठकीमध्ये सचिवताया सदस्यांची हजेरी घेतात. याच्यामध्ये 12 सदस्य, आज पहिलीच बैठक आहे, सगळे सदस्य उपस्थित आहेत, 12 सदस्य उपस्थित होते. प्रत्येक बैठकीला मागील बैठकीचा अहवाल वाचून कायम करायचा असतो. ही आपली पहिलीच बैठक आहे, त्यामुळे मागील बैठकीचा अहवाल वाचून कायम केला असं या ठिकाणी येणार नाही. पण आपण उदाहरणार्थ शिकतोय, कारण ह्या गोष्टी आपण परत शिकणार नाही, म्हणून मागील बैठकीचा अहवाल वाचून कायम केला असं लिहायचं आहे. बचतीमध्ये आपण किती बचत जमा करणार, 100 रुपयाप्रमाणे 1200 रुपये बचत जमा होणं अपेक्षित आहे. तर त्याप्रमाणे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला दिसून येईल की आपल्याला खाली
बचतीची माहिती सदस्याची लिहायची आहे. त्याच्यामध्ये सर्व सदस्यांची नावं लिहायची आहेत आणि ज्या क्रमाने आपण बैठक अहवालामध्ये नावं लिहिणार आहोत तोच क्रम आपल्याला कायमस्वरूपी ठेवायचा आहे. या ठिकाणी लिहून दाखवले पहा. सगळ्या सदस्यांनी 100 रुपये बचत केलेली आहे, इतर बचत 20 रुपये केलेली आहे आणि एकूण बचत 120 रुपये. असं प्रत्येक सदस्याची बचत पासबुकमध्ये टाकून शेजारच्या ताईकडे द्यायची आहे आणि अशी ती फिरत फिरत अध्यक्ष सचिवांकडे येणार आणि हिशोबनीस ती अशा पद्धतीने रेकॉर्डवरती त्याची नोंद करणार आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे की आपल्याला या बैठकीचा ताळेबंद लिहायचा आहे. बैठक जी आहे ती बैठक ह्याच्यामध्ये आलेली सगळी जी बचत आहे ते बचतीमधील काही कर्ज सदस्यांना दिलेलं असेल तर पहिलीच बैठक आहे. सदस्यांना आपण कर्ज दिलेलं दाखवलेलं आहे आणि कारण आहे शेतीसाठी. म्हणजे कुठल्या कारणासाठी कर्ज दिलं आहे ते कारण या ठिकाणी नमूद करायचं आहे. शेतीसाठी कर्ज दिलेलं आहे. कर्ज 500 रुपयांची मागणी केली, 500 रुपये गटाने कर्ज मंजूर केलेलं आहे आणि 10 हप्त्यांमध्ये ती ताई परतफेड करणार आहे आणि व्याजाचा दर आहे 1 रुपया%. तर अशा पद्धतीने आपल्याला नवीन कर्ज प्रकरणामध्ये याची नोंद करायची आहे. नंतरचा जो मुद्दा आहे यानंतर आपल्याला गटाची जमा बाजू लिहायची आहे. पहिलीच बैठक आहे. ही जमा बाजू कशा पद्धतीने सोडवायची हे या ठिकाणी सोडून दाखवलेलं आहे. पहा, या ठिकाणी आपली एकूण बचत किती झाली तर आपण म्हणतोय 12 सदस्य आहेत. तर 12 सदस्यांची मिळून 1200 रुपये बचत जमा झालेली आहे आणि इतर बचत 240 रुपये जमा झालेली आहे. असं पहिल्या बैठकीमध्ये 1440 रुपये या ठिकाणी जमा झालेले आपल्याला दिसतात. त्यानंतरचा जो मुद्दा आहे खर्च आपला किती झालेला आहे. तर खर्चामध्ये आपण सदस्याला जे कर्ज दिलेलं आहे त्याच्यामध्ये सदस्याचं कर्ज येणार आहे. त्या सदस्याचं कर्ज आहे 500 रुपये. 500 रुपये आपण सदस्याला कर्ज दिलं. नंतर आपण इतर खर्च 235 रुपये केलं आहे. तो की शिक्क्यासाठी, वहीसाठी, पॅडसाठी, पेनसाठी, पेन्सिल, खोड, रबर, कॅल्सीसाठी केलेला आहे. आणि अखेर शिल्लक हातात आपल्या किती रक्कम राहिलेली आहे तर ती 705 रुपये रक्कम आहे आणि एकूण खर्च 1440. म्हणजे या दोन्ही बाजू समान आल्या पाहिजे. जमाच्या आणि खर्चाच्या बाजू समान या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. या ठिकाणी लिहून दाखवले पूर्ण पान अशा पद्धतीने पहिली बैठक सोडवल्याच्या नंतर आपल्याला दिसणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढे जाता येणार आहे. मग यानंतर आपल्याला काही नवीन गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत तर त्या पुढच्या बैठकीच्या निमित्ताने आपण समजावून घेणार आहोत. शेवटी ऐन वेळेचे जे विषय आहेत याच्यामध्ये आपल्याला एक मुद्दा या ठिकाणी आपण समजावून घेऊयात या बैठकीमध्ये की ग्रामसभा 26 जानेवारीला सक्तीने असते. तर त्या ग्रामसभेला आपल्या गटातील किती सदस्य ताई गेलेले आहेत तर या ठिकाणी लिहून दाखवले. पहा, आपल्या 5 सदस्य ताई ग्रामसभेला गेलेल्या आहेत. त्यांनी विचारलाय पुढचा मुद्दा की त्या ग्रामसभेला फक्त गेल्या पण त्यांनी काय बोलल्या का, काही विषय मांडला का. तर एका ताईने त्या ठिकाणी जाऊन विषय मांडलेला आहे. तर अशा पद्धतीने जी वास्तवातली माहिती आहे ती लिहायची आहे. प्रशिक्षणाविषयीच्या माहिती आपण पुढच्या बैठकीमध्ये पाहणार आहोत. पुढील बैठकीचा अध्यक्ष आपण ताईला नक्की केलेला आहे. ऐन वेळेचा विषय 26 जानेवारीच्या कार्यक्रमाची चर्चा आणि बैठकीचा जो शेवट आहे सगळ्या सदस्यांची नावं, स्वाक्षरी खाली या ठिकाणी आडवा शिक्का अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीने त्या आडव्या शिक्क्यावरती पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या येतील आणि पहिली बैठक आपली लिहून पूर्ण होईल. धन्यवाद.